तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्वातील सर्वश्रेष्ठ महामानव, जगातील पहिले वैज्ञानिक तथागत बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक, भारतीय राज्यघटनेचे निर्माता, जगातील ज्ञानाचे प्रतीक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेबांना समर्पण करणारी आमची सर्वांची आई रमाई, उपस्थित भिक्खू संघ आणि उपासक उपासिका सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम। जय भीम। बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जे जातीत आहे, जाती व्यवस्था आहे आणि सांप्रदायिक वाद म्हणजे गटागटामध्ये भांडण आणि जाती जातीमध्ये जो वाद आहे, भांडण आहे, तो या देशामध्ये सतत सुरू राहायला पाहिजे आणि दोन वर्गामध्ये सतत संघर्ष होत राहायला पाहिजे, जेणेकरून जे बहुसंख्य लोक आहेत ते बहुसंख्य लोकांवर अल्पसंख्याक लोकांचं राज्य चालेल। कारण हा बहुसंख्य समाज आहे, हा आपसामध्ये भांडत राहायला पाहिजे, आपसामध्ये संघर्ष करत असला पाहिजे, हे या देशातील धोरण आहे। आणि आपल्याला हे राजकीय क्षेत्रामध्ये वेगवेगळे पक्ष जरी दिसत असतील, मग अनेक पक्ष आहेत, आता सध्या राजकारण सुरू आहे, विधानसभेच्या निवडणूक आहे, हे वेगवेगळे पक्ष दिसत असतील, त्यांचे राजनीतिक मुद्दे हे एकामेकापासून भिन्न आहेत, एकामेकामध्ये भांडताना दिसतात, परंतु एका मुद्द्यावर सर्व एकत्र येतात। जरी अलग मुद्दे असतील, अलग प्रकारचे त्यांचे भांडण असतील, परंतु त्यांना या देशामध्ये बहुजन समाजासाठी जे काही करायचं असेल, तो विचार मात्र त्यांचा सगळ्यांचा एक आहे की हा जो बहुजन समाज आहे, हा जाती जातीमध्ये वाटप झाला पाहिजे, पोट जातीमध्ये वाटप झाला पाहिजे, गटागटामध्ये वाटप झाला पाहिजे, आपसामध्येच भांडला पाहिजे। म्हणून या देशाचं मूळ जो शोषणाचं मूळ कारण काय असेल या देशामध्ये, तर जे आपसामधले भांडणं, त्याला वर्ग कलह म्हणतो। बुद्धाने सुद्धा तेच सांगितलं, 3000 वर्षापूर्वी बुद्धाने तेच सांगितलं। बाबासाहेबांनी सुद्धा बुद्धायन धम्मामध्ये तेच गोष्ट सांगितली आहे की जो वर्ग कलह असतो, जे आपसातले जे भांडणं असतात, आपसामध्ये जे भेद निर्माण होतात, ते शोषणाचं खरं कारण आहे। त्याच्यामुळेच आपलं शोषण होत असतो, आपल्यावर अन्याचार यासाठीच होत असतात। आणि एक वर्ग भारतामध्ये फार मोठा वर्ग जो आहे, त्याला बहुसंख्याक म्हणून, त्याचं शोषण
एक छोट्याशा समाजाकडून व्हावं, हे जरी आपल्याला अशक्य वाटत असेल, परंतु ते होत आहे, पिढ्यानपिढ्या होत आहे. तर का पिढ्यानपिढ्या एक बहुसंख्य लोकांचं शोषण एक अल्पसंख्याक समाज करतो आहे? तर का बरं याचं शोषण होतो? तर त्याचं खरं कारण जे आपसामधले भेद आहे, आपले आपसामधले भांडणं आहेत, आपसामधला कला आहे, हे सगळ्यांचं मूळ आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. हेच बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं की राजकीय पक्ष वेगवेगळ्या विचाराचे दिसतील, निवडणुकीच्या वेळेस वेगवेगळे आव्हान देतील, परंतु या मुद्द्यावर जातीभेद, वर्गभेद, आपसात मध्ये कलह, या मुद्द्याचा सगळ्याच लोकांना वापर करायचा आहे. म्हणजे या समाजाला नेहमी आपसामध्ये भांडत ठेवायचं आहे, सगळ्या राजकीय पक्षाला वाटते. आणि त्याच्यामुळे आपली सामाजिक स्थिती दयनीय झालेली आहे, राजकीय स्थिती सुद्धा आपली दयनीय झालेली आहे, आणि आपली धार्मिक स्थिती सुद्धा आपली दयनीय झालेली आहे. बिकट परिस्थिती आपल्याकडे निर्माण होत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण जर सतर्क राहिलो नाही, आपण जर या परिस्थितीपासून जर काही सुरक्षा करण्याचा प्रयत्न केला नाही, तर पूर्ववत परिस्थिती निर्माण होण्याची फार मोठ्या प्रमाणावर शक्यता झालेली आहे. जसं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की 22 प्रतिज्ञेमध्ये 21वी प्रतिज्ञा त्यांनी सांगितली की आता माझा आतापासून माझा नवा जन्म होत आहे. नवा जन्म म्हणजे आपण नव्याने जन्मलो असा त्याचा अर्थ नाही, की वैचारिक जन्म आहे तो. एक बुद्ध धर्माची दीक्षा घ्यायच्या अगोदरचा जो वैचारिक होता, तो वारसा, तो आपल्याला पूर्णपणे सोडून द्यायचा आहे, आणि नवीन जो वारसा दिलेला आहे, नवीन जो विचार दिलेला आहे धम्मामधून, तो आपल्याला घ्यायचा आहे. परंतु हा धम्म देताना बाबासाहेबांच्या ज्या अपेक्षा होत्या, कारण हा धम्म दिला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिल्यानंतर, या देशाला संविधान दिल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्म दिलेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या की हा धम्म सुद्धा तुम्हाला संविधानाचं संरक्षण करण्यासाठी हा धम्म दिलेला आहे. हा धम्म पूजा अर्चा कर्मकांड करण्यासाठी नाही, की एवढं महान संविधान बाबासाहेबांनी दिलं, जे जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. अशा संविधानाचं रक्षण कोण करेल? म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा संघटना निर्माण केली, सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा संघटना निर्माण केली, संरक्षणाकरता सुद्धा संघटना निर्माण केली, आणि धम्मासाठी सुद्धा संघटना निर्माण केली. याचा सगळ्यांचा एकमेव जर उद्देश असेल, तर भारतीय संविधानाचं रक्षण करणे. हे तुम्हाला माहित नसेल,
परंतु बाबासाहेबांचे वैचारिक शत्रू आहेत. बाबासाहेबांचे वैचारिक शत्रू आहेत. त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहे. त्यांनी या सगळ्या गोष्टीचा अध्ययन केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. आणि त्यांचा विचार जो बाबासाहेब आंबेडकरांनी नवा जन्म दिला, नवा विचार दिला, हा नवा विचार त्यांच्याच लोकांनी स्वीकारू नये. त्यांची जी इच्छा आहे की हा जो नवा विचार दिलेला आहे 1956 ला, तो नवा विचार ज्यांच्यासाठी दिलेला आहे त्याच लोकांनी हा नवा विचार स्वीकारू नये. नवा विचार स्वीकारताना त्यांच्या मार्गामध्ये प्रचंड अडथळे निर्माण करणे. या देशातून अडथळा निर्माण होत नाही तर बाहेर देशातून लोक बोलवा. बाहेर देशातून लोक बोलावून तुमच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक वारसा तुम्ही आपल्या जीवनामध्ये लागू करू नये म्हणून बाहेर देशातून लोक या देशामध्ये बोलावण्यात येते. कशासाठी? की हे संविधान सुद्धा सुरक्षित राहू नये. बाबासाहेबांनी संविधान जे दिलं आहे तर या संविधानामध्ये लोकतंत्र दिलं आहे, लोकशाही दिलेलं आहे. आणि ही लोकशाही, लोकतंत्र हे बुद्ध धर्मामधून आलेलं आहे. पूर्ण जगामध्ये जे लोकशाही निर्माण झाली त्याचं मूळ जर कुठं असेल तर त्याचं मूळ बुद्ध धर्मामध्ये आहे. आणि ते त्याचं वैशालीचं गणराज्य, वज्जी लोकांचे गणराज्याची पद्धत, हे लोकतंत्र किंवा त्याला लोकशाही म्हणू, त्याचं मूळ आहे, बुद्ध धर्माचं मूळ आहे. या सगळ्या गोष्टी एकामेकाशी संलग्न आहेत. या देशाचं संविधान, या संविधानावर संविधान निर्माण करताना लोकशाही, लोकतंत्र, लोकतंत्र म्हणजेच लोकतंत्राचा अर्थ काय होतो? सामाजिक लोकतंत्र ज्याला म्हणतात, सोशल डेमोक्रेसी, पॉलिटिकल डेमोक्रेसी, त्याचप्रमाणे सोशल डेमोक्रेसी, सामाजिक लोकतंत्र याला म्हणतात. की ज्या समाजामध्ये समता निर्माण झाली पाहिजे, ज्या समाजामध्ये स्वतंत्र, प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र असला पाहिजे, त्याला वैचारिक स्वातंत्र्य असलं पाहिजे, त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं पाहिजे, आपले मूल्य जपण्याचा अधिकार असला पाहिजे, स्वतंत्रता, तो त्याला मानसिक स्वतंत्र पाहिजे, शारीरिक स्वतंत्र पाहिजे आणि आपसामध्ये बंधुभाव पाहिजे. या देशामध्ये भारत देश हा जाती जातीमध्ये, गटागटामध्ये विषमतावादाने घेरलेला आहे. विषमतावादामध्ये हा देश जाती जातीमध्ये, गटागटामध्ये विभागला गेला आहे. आणि या विषमतावादाने यांची अशा प्रकारची रचना केलेली आहे की हे आपसामध्ये भांडत राहिले पाहिजे. म्हणून सामाजिक लोकशाही निर्माण करण्यासाठी समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही तिन्ही गोष्टी आवश्यक आहेत. या तीन गोष्टीमधून एखादी गोष्ट जरी कमी असेल तर यू कॅनॉट एस्टॅब्लिश सोशल डेमोक्रेसी, कॅनॉट एस्टॅब्लिश. तुम्ही ही लोकशाही, सामाजिक लोकशाही ज्याला म्हणतो, ही स्थापन करू शकत नाही. जिथं समता नसेल त्या स्वातंत्र्याला काही अर्थ आहे का? तो उधम करेल, स्वातंत्र्य मिळालं काही करेल.
त्याच्या मनामध्ये समतेचा भाव नसेल तर त्या स्वातंत्र्याला काही अर्थ राहणार नाही. त्याचप्रमाणे जिथं बंधुभाव नसेल तिथं किती स्वातंत्र्य मिळालं, किती समता आपण म्हटली, परंतु बंधुभाव नसेल तर त्या समतेला अर्थ राहणार नाही आणि त्या स्वातंत्र्याला अर्थ राहणार नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तीनही गोष्टी, याला त्रयी म्हणू, या तीनही गोष्टी एकामेकाशी संलग्न आहे आणि या सामाजिक डेमोक्रेसी, सामाजिक लोकतंत्र हे लोकशाहीचा मुख्य आधार आहे. इट इज द मेन बेस ऑफ डेमोक्रेसी. मुख्य आधार आहे हा डेमोक्रेसीचा. आणि जोपर्यंत सामाजिक लोकतंत्र, सोशल डेमोक्रेसीचा मुख्य आधार तुम्ही निर्माण करणार नाही समाजामध्ये, तोपर्यंत पॉलिटिकल डेमोक्रेसी टिकणार नाही, राजकीय लोकतंत्र हे टिकणार नाही. जोपर्यंत तुम्ही सामाजिक लोकतंत्र टिकवणार नाही, जोपर्यंत समाजामध्ये समता, बंधुभाव आणि स्वातंत्र्य निर्माण करणार नाही, त्याचा आधार जोपर्यंत देणार नाही, तोपर्यंत सामाजिक लोकतंत्र निर्माण होणार नाही. आणि जोपर्यंत सामाजिक लोकतंत्र निर्माण होणार नाही, तोपर्यंत राजकीय लोकतंत्र टिकू शकणार नाही. या सगळ्या गोष्टी एकामेकाशी निगडित आहेत. या देशाचं संविधान, सामाजिक लोकतंत्र, या देशाचं पॉलिटिक्स आणि या सगळ्या गोष्टीला धरून नेणारा, या सगळ्या गोष्टीला मजबूत करणारा हा सगळ्या जो बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धम्म आहे. म्हणजे हा विचार आहे. हा विचार कोणता आहे की या देशामध्ये समता निर्माण झाली पाहिजे. या देशामध्ये कोणावरही कशा प्रकारची बंदी न टाकता प्रत्येकाला सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. आणि यामध्ये जाती जातीमध्ये भेद निर्माण न करता, गटागटामध्ये विभाजन न करता आपसामध्ये बंधुभाव निर्माण झाला पाहिजे. हे सगळं करण्यासाठी आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दिला. आणि हाच धम्म म्हणजे नवा विचार. पण आपण काय करत आहोत? जुन्या विचारांनी चालत आहोत. आपल्याला बाबासाहेबांनी कर्मकांडामधून काढलं. आता आपण सगळे कर्मकांड कशासाठी करतो? कर्मकांड करतो. कोणते कर्मकांड करा तुम्ही, त्याच्या पाठीमागे एक उद्देश असतो की मला पुण्य प्राप्त झालं पाहिजे. बरोबर आहे? त्या कर्मकांड कोणते करा. तुम्हाला भिक्षूला जरी दान द्यायचं असेल तरी त्यांना त्याच्या पाठीमागे तुमची भावना असते की मी दान पारमिता पूर्ण करेल तर मला पुण्य प्राप्त होईल. मी कठीण चिवर शिवेल त्यासाठी माझा किती पैसा खर्च हो, बाहेर देशातले किती लोक येऊ, किती खर्च हो, परंतु मी त्या ठिकाणी जाईल, कठीण चिवरला धागा बांधेल, धागा जोडेल, तर त्याच्या पाठीमागे माझे किती पैसे खर्च झाले तरी मला पुण्य प्राप्त झालं पाहिजे. काही लोक कसे सगळं कर्मकांड परित्राण करताना त्यांच्या पाठीमागे एकच भावना असते की माझ्या घरी परित्राण होत आहे, मला त्यातून पुण्य प्राप्त झालं पाहिजे. या पाप आणि पुण्याच्या संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारल्या. तुम्हाला या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुभाव निर्माण करणे यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दिलेला आहे, पुण्य प्राप्त करण्यासाठी नाही.